गणेशोत्सवासाठी अवघे 2च दिवस शिल्लक राहिले असून काल शेवटचा रविवार असल्यामुळे ठाणे शहराच्या विविध भागातील बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली। गणेशोत्सवासाठी कोकणातील गावी जाण्यासाठी अनेक जण सोमवारी निघतील, त्यामुळे त्यांची देखील बाजारात खरेदीसाठी लगबग सुरू असल्याचं दिसून आलं। या गर्दीमुळे स्थानक परिसरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसगाड्या आणि रिक्षांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन कोंडी होत आहे। ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागात मुख्य बाजारपेठ आहे। ठाणे पश्चिम रेल्वे स्थानक परिसराला लागूनच ही बाजारपेठ आहे। ठाणे स्थानक ते जांभळी नाक्यापर्यंत ही बाजारपेठ असून या बाजारपेठेत कपडे, दागिने, पूजेचं साहित्य अशा विविध साहित्य विक्रीच्या आस्थापना आहेत। याशिवाय या बाजारपेठेत सण उत्सवानुसार फेरीवाले विविध साहित्य विक्रीसाठी येत असतात। या बाजारात हार, फुले ही विक्रीसाठी उपलब्ध आहेत, त्यामुळे सण उत्सवाच्या काळात खरेदीसाठी नागरिक या ठिकाणी मोठी गर्दी करतात। यंदाही गणेशोत्सवासाठी लागणाऱ्या विविध सजावटीच्या वस्तू, मखर, विद्युत रोषणाईच्या माळा, तोरण, पूजेचं साहित्य बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे। हे खरेदी करण्यासाठी शुक्रवार सायंकाळपासूनच नागरिकांनी बाजारात गर्दी केली, परंतु शुक्रवार आणि शनिवारच्या तुलनेत रविवारी सकाळपासूनच नागरिकांनी मोठ्या संख्येनं बाजारात खरेदीसाठी गर्दी केल्याचं दिसून आलं। यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन काही प्रमाणात का होईना वाहतूक कोंडी झाली। ठाणे परिवहन उपक्रमाच्या बसगाड्या कोटनाका येथून बाजारपेठेतील मार्गे ठाणे स्थानकच्या दिशेनं वाहतूक करतात, परंतु गेल्या 2 दिवसांपासून बाजारपेठेतील गर्दीमुळे बसगाड्यांचा वेग मंदावून त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे। या वाहतूक कोंडीचा फटका बाजारपेठेला जोडणाऱ्या जांभळी नाका, तलावपाळी, रामारुती रोड, गोखले रोड या अंतर्गत मार्गांनाही बसला। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। गणेशोत्सवाच्या निमित्तानं ठाणे शहरासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूर या भागात तब्बल 1,57,842 बाप्पांचं आगमन होणार आहे। गणेश चतुर्थीच्या दिवशी 27 ऑगस्ट या बाप्पांच्या मुक्कामी आगमनासाठी भक्तांनी जोरदार तयारी केली आहे। ठाणे शहर पोलिसांच्या माहितीनुसार त्या शहर पोलीस आयुक्तालयातील 5ही परिमंडळ कार्यक्षेत्रात एकूण 1.5 लाख बाप्पांचं आगमन होणार आहे। यामध्ये सार्वजनिक असो वा घरगुती आपल्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेश भक्तांची धावपळ सुरू झाली। सार्वजनिक मंडळांमध्ये काही ठिकाणी बाप्पांच्या आगमनाला सुरुवात झाल्याचं दिसून येतं। यंदा 1.5 दिवसाच्या 43,684 इतक्या बाप्पांचं आगमन होईल। यामध्ये 6 सार्वजनिक बाप्पा असणार आहेत। कल्याण, डोंबिवली शहरात सर्वाधिक 13,021 1.5 दिवसांच्या बाप्पांचा समावेश आहे। त्या पाठोपाठ वागळे इस्टेट भागात 11,757, उल्हासनगरमध्ये 9,981, भिवंडीमध्ये 4,791 तर ठाण्यात 4,135 असं या शहरातील परिमंडळात बाप्पांचं आगमन होईल।
दीड आणि 7 दिवसांच्या बाप्पांप्रमाणे 10 दिवसांच्या बाप्पांच्या आगमनासाठी गणेश भक्तांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. 44,329 इतक्या बाप्पांमध्ये 794 सार्वजनिक आणि 43,535 घरगुती बाप्पांचा समावेश आहे. तसंच 21 दिवसांचे 52 घरगुती बाप्पांचं या दरम्यान आगमन होईल. अनधिकृत बांधकामांना चाप लावण्यासाठी दिवा आणि मुंब्रा या भागावर देखरेख करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचारी यांचं विशेष पथक निर्माण करण्याचे निर्देश ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत. दिवा आणि मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामांच्या अधिक तक्रारी आहेत, त्याची शहानिशा करण्यासाठी तसंच देखरेख करण्यासाठी या विशेष पथकाची निर्मिती केली जाणार असल्याचं आयुक्त राव यांनी सांगितलं. अनधिकृत परंतु राहत्या घरांवर गणेशोत्सव काळात कारवाई केली जाणार नाही. मात्र अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेली, कोणीही राहत नसलेली, त्याचबरोबर व्यावसायिक स्वरूपाची या अनधिकृत बांधकामांवरील कारवाई सुरूच राहणार आहे. महापालिका क्षेत्रातील या कारवाईचा आढावा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी नुकत्याच झालेल्या विभाग प्रमुखांच्या बैठकीत घेतला. यावेळी या बैठकीत कर्मयोगी पोर्टल, 150 दिवसांचा कार्यक्रम आदी विषयांबाबत सादरीकरण करण्यात आलं. उपायुक्त शंकर पाटोळे यांनी अनधिकृत बांधकामांवरील कारवाईची माहिती दिली, तर मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी गणेश मूर्ती कार्यशाळा आणि विसर्जन यांची व्यवस्था यांची माहिती दिली. उच्च न्यायालयानं अनधिकृत बांधकामांवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सर्व प्रभाग समिती क्षेत्रात कारवाई सुरू आहे. आतापर्यंत 227 बांधकामांवर कारवाई झाली असून 24 गुन्हे दाखल झालेत. या कामात अडथळा आणणाऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करावा असे निर्देशही आयुक्त राव यांनी दिले आहेत. ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका व्हावी यासाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या चाचणीसाठी मेट्रोची ट्रेन दाखल झाली आहे. आज मेट्रोचे 2 कोच चढवण्याचं काम झालं, तर 10 रेल्वे स्थानकांमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात ही चाचणी केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय. मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई घोडबंदरकडे होणारा प्रवास सुकर होणार आहे. रोजच्या कोंडीतून मुक्ती मिळणार असल्यानं प्रवासांचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल असंही सांगितलं जात आहे. घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू आहे. घोडबंदर येथील कासरवडवली ते वडाळा आणि कासरवडवली ते गायमुख अशी ही मार्गिका असून मागील अनेक वर्षांपासून मेट्रो मार्गिका निर्माणाचं काम घोडबंदरमध्ये सुरू आहे. भर रस्त्यात ही कामं सुरू असल्यानं ठाणेकरांना कोंडीचा सामना सहन करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सप्टेंबर महिन्यात मेट्रोची चाचणी होणार असल्याचा दावा केला होता. त्यानुसार आज मेट्रो मार्गिकेवर 2 कोच चढवण्याचं काम सुरू होतं. मेट्रो दाखल होताच ही मेट्रो पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती. आज सकाळी जेव्हा मेट्रोचा कोच मोठ्या ट्रेलरवरून आणला गेला तेव्हा परिसरात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली. कामगारांसोबतच स्थानिक नागरिक, प्रवासी, दुकानदार हे पाहण्यासाठी थांबले होते. मेट्रोचा कोच पाहताच अनेकांनी मोबाईलमध्ये फोटो, व्हिडिओ टिपले. मेट्रो मार्गिका सुरू झाल्यानंतर ठाणेकरांचा मुंबई, नवी मुंबई, वडाळा, भांडूप, घोडबंदरकडे होणारा प्रवास सुकर होणार आहे. रोजच्या कोंडीतून मुक्ती मिळणार असल्यानं प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात वाचेल असंही सांगितलं जातंय. मेट्रो मार्गिकेसाठी कॅडबरी जंक्शन ते गायमुख अशा 10 किलोमीटर अंतरावर ही चाचणी होणार आहे. चाचणीची तारीख ठरली नसली तरी सप्टेंबर महिन्यात केव्हाही ही चाचणी होण्याची शक्यता असल्यामुळे ही चाचणी पाहण्यासाठी आता ठाणेकर आतुर झाले आहेत. सब मिलके आज
शिवसेना संसदीय पक्षाचे नेते आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत कल्याण डोंबिवली महापालिकेचे मनसेचे माजी नगरसेवक राजन मराठे, माजी नगरसेविका ज्योती मराठे यांनी आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। त्याचबरोबर ठाणे महापालिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे माजी नगरसेवक बाबाजी पाटील यांनीही शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेतला। ठाण्यात झालेल्या पक्षप्रवेश सोहळ्याला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, आमदार राजेश मोरे, शिवसेनेचे सचिव राम रेपाळे उपस्थित होते। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात अनेक लोकाभिमुख कामे केली असून कल्याण डोंबिवली महापालिका आणि ठाणे महापालिका या दोन्ही महापालिकांमध्ये मागील अनेक वर्षांमध्ये विकासाची कामं झाल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं। मागील 2.5 वर्षात मुख्यमंत्री असताना MMR मध्ये विकासाला चालना दिली। या कामांमुळे प्रभावित होऊन लोकप्रतिनिधी शिवसेनेत प्रवेश करत असल्याचंही त्यांनी सांगितलं। महायुतीचा विकासाचा अजेंडा आहे। येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचा विजय होईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला। प्रमुख लोकांचं, राजन मराठे, बाबाजी पाटील यांच्या सोबत आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी अभिनंदनही करतो, त्यांना शुभेच्छा देतो। त्यांनी जो विश्वास दाखवलेला आहे, हा विश्वास सार्थ आमची शिवसेना करेल, कारण शिवसेना दिलेले शब्द पाळते आणि विकासाचं राजकारण करते। भाई काय वाटतं, मनसेचे एकच आमदार होते राजू पाटील, ते पडल्यामुळे कुठेतरी त्याचं खापर यांच्यावर देखील पूर्ण होते। योग्य वेळी तरी शिवसेना या ठिकाणी आता पक्षप्रवेश केला, येणाऱ्या काळात देखील त्यांचे नगरसेवक आता तुमचे देखील वाढू शकतो या ठिकाणी, मात्र मनसेची पकड तिथून कुठेतरी कमी पडली का? नाही, खरं म्हणजे कोण पडले कोण आले याच्यापेक्षा विकास हा महत्वाचा आहे आणि म्हणून विकासाचं जे काही काम शिवसेना करते आहे, महायुती करते आहे, त्याच्या माध्यमातूनच देखील हे सर्व लोक, आपण आजचा प्रवेश नाही, यापूर्वी देखील आपण अनेक प्रवेश पाहिलेले आहेत आणि शिवसेनेला लोक शिवसेनेवर विश्वास ठेवत आहेत, कारण शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि शेवटी कार्यकर्त्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहण्याचं काम नेत्याचं असतं, ते करण्याचं काम आम्ही करतोय आणि म्हणूनच ज्या लोकांनी निवडून दिलं त्या लोकांना मूलभूत सोयी सुविधा देणं हे आपलं कर्तव्य आहे आणि कर्तव्य भावनेतून लोक जॉईन होत आहेत। त्यामुळे मी सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून अभिनंदन करतो, सगळ्यांना शुभेच्छा देतो।